या हनुमान मुनोली आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे। 12वा खिलाडी एक कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केला जाईल हे लक्षात ठेवा। हा कमिटीचा निर्णय आहे। पहिला चेंडू पडायच्या आधी आपल्याला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे, नाहीतर पॅनलाइज केले जाईल। तो मैच ऑन होता हुआ 3 ओवर का मुकाबला सलामी गेंदबाज मतीन वाकनीस गेंदबाजी के लिए और उनके सामने है आदित्य भगत बल्लेबाजी के लिए। हालांकि ये दोनों ही टीम एक में एक के कमजोरियां जानती है, भापती है। इस वक्त देखिए आदित्य ने खेला जरूर था, ऑलराउंडर डीप लॉन्ग ऑन की तरफ खेला था। जब तक फेंक करते थ्रो करते एक से बढ़कर कुछ नहीं, स्ट्राइक को रोटेट किया और अपने साथी बल्लेबाज अक्षय गुलेकर को खेलने का मौका दिया। हालांकि पिछले मैच के हीरो बने थे, हीरो जरूर रहे थे। एक जबरदस्त बल्लेबाजी और गेंदबाजी का नमूना पेश किया गया था और उसी के मुताबिक अब देखा जाए तो दूसरी मैच खेलने के लिए तैयार, बल्लेबाजी के लिए तैयार। आगे आकर खेला जरूर था, डांसिंग डाउन द विकेट कर खेला था, लेकिन बल्ले का अंदरूनी किनारा लगा और गेंद सीधा विकेट कीपर के हाथों के बाजुओं से चली गई डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। हालांकि देखिए अक्षय भगत के दिल में पहले ही मन बना लिया है कि आगे आकर खेलेंगे, खुलकर खेलेंगे, लेकिन खुलकर खेलने के लिए भी गेंदों को पढ़ना होगा और बल्ला ठीक तरह से घुमाना होगा। इस वक्त देखिए बल्लेबाज ने खेला जरूर था, लेकिन एक खराब फील्डिंग के कारण की वजह से देखिए कार अंजाम भुगतना पड़ा और गेंद फील्डर के सर के ऊपर से रफू चक्कर होती हुई चली गई 4 रन के लिए। कम ऑन। देखिए एक पहला चौका निकलता हुआ गलती की और गलती का खामियाजा भुगतना पड़ा अलीशान सोगाव की टीम को। इस वक्त देखिए ढीला हाथों से खेला, 1 रन तो आसानी से पूरा किया, लेकिन एक खराब फील्डिंग डांस से डाउन द विकेट देखिए गेंद होती हुई नजर आई और वहां पर डीप लॉन्ग ऑन की तरफ अरशद थे, तो अरशद के हाथों से गलती होने के बाद दोनों ही बल्लेबाजों ने जैसे ही दूसरा रन लेने का मौका मिला और उस मौके को अपने नाम किया, तो इस 2 रन के साथ कुल स्कोर बनता हुआ 8 रन बन चुके हैं। एक जबरदस्त दिमागदार और एक शांति से बल्लेबाजी हो रही है दोनों बल्लेबाजों के दौरान। 1 रन तो आसानी से पूरा किया, 1 रन लेने के बाद ही दोनों ही बल्लेबाजों ने समझौता समझा और 1 रन से अपने साथी बल्लेबाज आदित्य को खेलने का मौका दिया, तो कुल 9 रन बन चुके हैं। हालांकि देखा जाए तो अब तक इस ओवर का आखिरी गेंद आना बाकी। आदित्य और अक्षय की जोड़ी मैदान में है। देखिए एक ठंडे दिमाग से अपना बल्ला घुमा रहे हैं, क्योंकि उन्हें पता है ऑलराउंडर पे शॉट खेला जरूर था। एक खराब फील्डिंग के कारण वजह से जैसे ही मौका मिल रहा है उस मौके को बार बार तलाश में है, लेकिन देखिए सुरक्षित क्रीज के अंदर कोई इजाजत जरूरत नहीं की दूसरा रन लेने की। अगर दूसरा रन लेते तो खतरा साबित हो सकता था, लेकिन अपने आप को काबू में रखा और काबू में रखने के बाद देखिए 1 ही रन लेना मुनासिब समझा। तो 1 ओवर की समाप्ति पर कुल स्कोर बन चुका है 10 रन बन चुके हैं। हालांकि देखिए एक लोमड़ी की चाल की तरह एक रन के साथ देखिए ये अपना बल्ला घुमाते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि उन्हें पता है कि 1 रन भी कितने मायने रखता है, क्योंकि 3 ओवर का मुकाबला है। 3 ओवर में लगभग देखा जाए तो कम से कम अगर 30 रन यानी कि 30 या 35 रन भी होते हैं तो फायदेमंद होगा, क्योंकि गेंदबाजी भी जहनमान मुनोली का खीमे में मौजूद अच्छी है उसी कारण की वजह से। लेकिन दोस्तों ये खेल कभी हंसाता है तो कभी रुलाता है, इसी कारण की वजह से अब तक इस इनिंग का यानी कि इस मैच का चित्र आपके सामने अभी आप सबों के सामने आना बाकी है। 1 ओवर की समाप्ति पर बिना विकेट खोए 10 रन बन चुके हैं। सलामी बल्लेबाज देखिए डटकर जमकर
गेंदबाजों का सामना कर रहे हैं। दूसरी ओर लेके आए गेंदबाज कामरान गेंदबाजी के लिए। हालांकि एक नेचुरल एंगल जरूर है उनके पास और उसी नेचुरल एंगल के मुताबिक देखिए अब गेंदों को घुमाना होगा, अपने आप को इंप्रूवमेंट करना होगा और अपने आप को एक अच्छा साबित करते हुए बल्लेबाजों को अपने लगाम में रस्सी की तरह बांध के रखना होगा। लेकिन क्या ऐसा हो पाएगा? क्योंकि आदित्य और अक्षय की जोड़ी भी एक मजे हुए खिलाड़ी है। उनके पास भी वो ताकत और कुव्वत जरूर है, लेकिन अब तक गेंदबाजी में तब्दीली होती हुई नजर आई गेंदबाज कामरान गेंदबाजी के लिए। हालांकि अंपायर से गार्ड लेते हुए कुछ कम कदमों का रनअप जरूर है। इस वक्त देखिए आदित्य ने खेला जरूर था, लेकिन गेंद सीधा पार्किंग लॉट में चली गई 6 रन के लिए। तो इस 6 रनों के साथ आते आते ही इस्तकबाल। तो पहले गेंद के ऊपर देखिए हल्ला बोल होता हुआ बल्लेबाज आदित्य के बल्ले से पहला छक्का निकलता हुआ। इस वक्त देखिए कारपेट डॉट शॉट खेला जरूर था, लेकिन गेंद सीधा डिक्लेयर जोन में चली गई 1 रन के लिए। तो इस 1 रन के साथ कुल स्कोर बनता हुआ 17 रन बन चुके हैं। दूसरा मैदान में चल रहा है। देखिए अब गेंदबाजों को गेंदे ठीक तरीके से सटीक लाइन पर फेंकना होगा, क्योंकि जिस तरीके से रन बनने चाहिए वो हर एक बल्लेबाज की ओर से निकलते हुए बढ़ते हुए नजर आ रहे हैं। क्योंकि देखिए आदित्य का एक घरेलू मैदान जरूर है और घरेलू मैदान पर बल्लेबाजी करना एक अच्छी बात जरूर है। हालांकि देखिए फुल टॉस गेंद जरूर थी, कारपेट डॉट शॉट खेला था, लेकिन जब तक फेंक करते थ्रो करते एक से बढ़कर कुछ नहीं, 1 ही रन मिलेगा। तो इस 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 18 रन बन चुके हैं। दूसरा मैदान में चल रहा है। तो दूसरे अगले मैच के दोनों टीमों के कैप्टन को मैं अनाउंसमेंट करना चाहूंगा। गावदेव वाइशेत, दादलेश्वर जामुलपाड़ा, दोनों ही टीमों के कैप्टन से गुजारिश है कि जल्द से जल्द टॉस के लिए आइए। गावदेव वाइशेत, दादलेश्वर जामुलपाड़ा। तो अगली गेंद इस वक्त देखिए गेंद हवा में जरूर है, कैच होने की संभावना। और इस वक्त अक्षय बैक टू द पवेलियन। तो पहला झटका लगता हुआ पहला झटका लगता हुआ बल्लेबाज अक्षय के रूप में। तो अब नए बल्लेबाज निकेत भगत बल्लेबाजी के लिए। हालांकि दोनों भाइयों की जोड़ी मैदान में है और दोनों ही भाइयों की जोड़ी अक्सर करके अच्छी तरीके से रंग लाती हुई नजर आती है हर एक मैदान पर। लेकिन अब इस वक्त देखना है कामरान के सामने किस तरह अपने बल्लेबाजी का जोहर दिखलाते हैं। क्योंकि देखिए अब इस वक्त गेंदबाज अक्षय को मैदान से बाहर भेजा जरूर है। हो देखिए एक हल्का सा अपील जरूर उठा था, लेकिन अंपायर के दिल में कोई शक नहीं, उस अपील को नकारा। पहली गेंद के ऊपर देखिए बढ़िया गेंद की गई थी। कामरान ने अपने इरादे को मजबूत करके आए थे निकेत। हो देखिए बढ़िया गेंद, मैं कहूंगा टप्पा गिरने के बाद अंगड़ाई लेती हुई बल्ले से थोड़ी बहुत दूर जाती हुई। तो 2 के समाप्ति पर टीम का स्कोर रुका हुआ 18 रन बन चुके हैं। तो एक वापसी वाली गेंदबाजी जरूर की है, क्योंकि अब वापसी करनी होगी कि आखिरी 6 गेंदों का खेल आना बाकी है और बचे हुए 6 गेंदों में अब देखना है किस तरह बल्लेबाज अपने आप को इंप्रूवमेंट करते हैं और अपने बल्ले के जरिए से गेंदबाज को किस तरह करारा जवाब देते हैं। और अक्सर करके मैं कहता हूं दोस्तों कि आप इस खेल में रहते हैं
तो आपको इस खेल की तरह ही खेल करना होता है। आपके हाथ में बल्ला हो तो बल्ले के जरिए से आपको जवाब देना होता है, गेंदबाज हो गेंदबाजी के जरिए से आपको बल्लेबाजों को रोकना होता है। लेकिन क्या हर वक्त कभी बल्लेबाज खुश होता है तो कभी गेंदबाज नाराज होता है, ऐसा हर वक्त मैदान में नजर आता है। लेकिन दोस्तों ये खेल ऐसा है, कभी एक को हंसाता है तो कभी एक को रुलाता है। और इसी कारण की वजह से देखिए कभी कभी मिस शॉट यानी कि कुछ नाराजगी वाली बात मैदान में नजर आती है। दौर की समाप्ति, तो 12 गेंदों का खेल हो चुका है। बचे नए गेंदबाज निजी खुद की पहली टीम की ओर से गेंदबाजी करेंगे। आरिफपुर रामधनेश्वर एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे, क्योंकि देखिए अब एक तब्दीली गेंदबाजी में तब्दीली जरूर हुई है। और उसी तब्दीली के मुताबिक देखिए अब गेंदों को सटीक लाइन पर फेंकना होगा, क्योंकि आदित्य भी सलामी बल्लेबाजी के तौर पर मैदान में आए थे और अब तक मैदान में डटे हुए हैं। एक छक्कों के साथ अपने मंसूबे को, अपने इरादे को मजबूत किया है। पटकी गेंद जरूर थी, देखिए इस वक्त खेला, लेकिन गेंद बैकवर्ड स्क्वायर के क्षेत्र में डिक्लेयर जोन में चली गई 1 रन के लिए। तो इससे 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 19 रन बन चुके हैं, 19 रन हो चुके हैं। कि देखिए एक एक रन जाता है तो आलिशान सोगांव की टीम को राहत के साथ जरूर होगी, लेकिन एक एक रन के मुताबिक अगर ज्यादा रन जाते हैं तो चिंता की बात हो सकती है। लेकिन पहली गेंद बढ़िया गेंद मैं कहूंगा, पहली गेंद के ऊपर 1 रन बल्लेबाज की ओर से जरूर आया है। 19 रन बन चुके हैं, 19 रन हो चुके हैं। एक जबरदस्त मुकाबला आज के दिन का घड़ी बंधु पुरस्कृत जय हनुमान मुनोली टूर्नामेंट ये मैदान जरूर है। और इसी कारण की वजह से देखिए आज के दिन के पहले दिन के तीसरा मुकाबला मैदान में चल रहा है। एक तरफ है आलिशान सोगांव तो दूसरी तरफ है जय हनुमान मुनोली टीम। एक तरफ है मेहमान तो दूसरी तरफ है यजमान टीम। और दोनों ही टीम देखिए लड़ती हुई नजर आ रही है एक में के सामने। बल्ले का अंदरूनी किनारा लगा और गेंद सीधा शॉर्ट लॉन्ग लेग की तरफ डिक्लेयर जोन में चली गई 1 रन के लिए। तो इस 1 रन के साथ कुल स्कोर बढ़ता हुआ 20 रन बन चुके हैं। हालांकि देखिए गेंदबाज आरिफ अपने गेंद के बाजी के ऊपर बढ़िया गेंदें फेंक रहे हैं, लेकिन इस वक्त भी देखिए बल्ले का अंदरूनी किनारा लगा और गेंद जहां के वहां सिर्फ जाएगी तो कहां डिक्लेयर जोन में चली गई 1 रन के लिए। तो इस 1 रन के साथ कुल स्कोर बनता हुआ 21 रन। तो 3 गेंदें हो चुकी है और अब तक 3 गेंदों का खेल आना बाकी। हालांकि देखिए आदित्य के दिल में एक ही तमन्ना, एक ही चाहत जरूर होगी कि मेरे बल्ले से बड़े शॉट निकले। लेकिन दोस्तों देखिए आप गेंदों के जरिए जैसे गेंद आता है उस लायक गेंद को बनाना और गेंद को बनाकर शॉट खेलना ये एक अच्छी बात होती है। लेकिन वो देखा जाए तो अब तक थोड़े बहुत यहाँ पर बल्लेबाज खड़े खड़े खेलते हुए निराश और हिताश होते हुए नजर आए हैं। लेकिन अगली गेंद देखिए आदित्य भी कम नहीं है, वो भी भली बात जानते हैं। पटकी गेंद जरूर थी, इस वक्त देखिए बल्ले से दूर, स्टंप से दूर रखी गई थी। बल्लेबाज को ऐसा लगा था कि ये गेंद अतिरिक्त गेंद होगी, लेकिन सुरक्षित क्रीज के अंदर से गेंद चली गई सीधा विकेट कीपर मतीन वाकनीस के हाथों में। अगली गेंद हरिफपुर राइट आर्म करने के लिए तैयार। इस वक्त देखिए कारपेट शॉट खेला जरूर था, 1 रन तो आसानी से पूरा किया, दूसरा रन लेने की जरूरत की है, जोखिम भरा उठाया है और जोखिम भरे में देखिए कामयाब मैं कहूंगा। और काफी हद तक देखिए नाखुश होते हुए नजर आए उनरपुर और साथी खिलाड़ी शबाब खान। तो इस 2 रन के साथ कुल स्कोर बनता हुआ 23 रन हो चुके हैं। आखिरी गेंद आना बाकी हो, देखिए एक खराब गेंद में अपने लाइन से बिगड़ते हुए, अपने लाइन से भटकते हुए नजर आए। हालांकि देखिए जब बढ़िया गेंदें हो रही है, गेंदें अच्छी गिर रही है, तो उस वक्त मेरे हिसाब से कहलाया जाए तो गेंदबाज को कोई हरकत नहीं करना चाहिए। जैसे गेंद गिर रहे हैं तो गेंदों को निकालना, बल्लेबाजों को समझकर गेंदबाजी करना, ये एक अच्छे बल्लेबाज, अच्छे गेंदबाज की निशानी होती है। लेकिन अपने लाइन से इस वक्त बिगड़े हुए जरूर थे। इस वक्त आदित्य ने खेला जरूर था, लेकिन गेंद बैकवर्ड स्क्वायर के क्षेत्र में 1 रन के लिए ही मिलेगा। तो कुल 1 रन के साथ कुल स्कोर बनता हुआ 25 रन। तो 26 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए आलिशान सोगांव के लिए।
पुढची मॅचचा अनाउन्समेंट टॉससाठी मी बोलवतो. दोन्ही संघाचे कर्णधार गावदेवी वायशेत, दादलेश्वर जांभूळपाडा. दोन्ही संघाचा कर्णधार आपल्या यायचा आहे, आपल्या टॉस करून घ्यायचा आहे. एक विनंती आहे, गावदेवी वायशेत, दादलेश्वर जांभूळपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच त्वरित टॉससाठी यायचा आहे. मास्टर धन्यवाद नदीम वाकनीस ज्यांचा आवाज आपण ऐकत होता. आपण बघतोय गाडी बंधू चषक 2025 जनमान क्रीडा मंडळ मुनवली यांच्या वतीने आयोजित ही जबरदस्त क्रिकेटची क्रीडा स्पर्धा. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये लढती काय जबरदस्त होत आहेत. प्रत्येक येणारा संघ मैदानावरती जिंकण्याच्या जगदोजयतीने खेळतोय, संघर्ष करतोय. आतापर्यंत जर आपण बघितलं तर मुनवली संघाने प्रथमतः वन द टॉस आणि चूज द बॅट फर्स्ट प्रथम फलंदाजी केली होती. 25 धावा बनवल्यात आणि 26 धावांचं आव्हान या ठिकाणी उभारायचं आहे. 26 रन रिक्वायर्ड अशा पद्धतीने आपण हा सामना या ठिकाणी पाहत आहोत. कोणता संघ जिंकणार आहे आणि कोणता संघ हरणार आहे. कारण आजच्या दिवसामध्ये आपण पडतो दुसऱ्या लढतीकडे वळताना आलिशान सोगाव काय चांगला खेळ केलाय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा या संघाने अप्रतिम खेळ केला होता. मात्र पुन्हा एकदा आपण बघत आहोत या मॅच मध्ये साहिल कुडच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलिशान सोगाव च्या खेळाडूंसाठी पाहायला मिळालं. वळूयात आपण पुन्हा एकदा सामन्यांच्या दिशेला. ज्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आदित्य भगतला या ठिकाणी आणलं जाते. सामना 3 षटकांचा. स्ट्राईक वरती गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार. बोलत मॅचच्या दिशेला आदित्य गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिला चेंडू येईल. पहिला चेंडू स्ट्रेट बॅटने समोर खेळला. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला स्थित. फील्ड करण्याचा होईल प्रयत्न, तोपर्यंत एका धावेपासून वंचित राहणार नाहीयेत. पहिल्या षटकाला सुरुवात केल्या. पहिला चेंडू मैदानावरती आलाय. एक जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट आदित्यच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे. गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी आपण बघत आहोत आदित्यला. चांगलं क्रिकेट आतापर्यंत पाहायला सुद्धा मिळालंय. एक चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. बोलूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानावरती आता मात्र आलाय शबाब. शबाबच्या बॅट मधून हा फटका मैदानावरती समोर आहे. स्वतः गोलंदाज स्कॉट अँड बोल्ड मैदानावरती फलंदाज शबाबची खेळी संपुष्ट. यावेळेस पहिला ब्रेक थ्रू मिळून देत असताना आपण बघत आहोत तो म्हणजे आदित्य. षटक क्रमांक पहिला सुरू असताना शादाबने पहिल्याच चेंडूवरती जो चेंडू फेस करत होता त्या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला. शॉट सिलेक्शन खराब आणि समोर स्वतः गोलंदाज आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बोल्ड
अत्यंत महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी आदित्यच्या नावावरती धावफलकावरती धाव केवळ एक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मिड विकेट माउंट लाईनच्या बाहेर बिग षटकार मैदानावरती. कमॉन डीजे मास्टर. जबरदस्त फटका ओव्हरपिच चेंडू होता, अगदी समोर पुढ्यामध्ये दिला होता, पण त्यानंतर मात्र या फटक्याला मिड विकेट रिजनला 6 धावांसाठी अत्यंत चांगल्या रीतीने खेळला. पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य. हा फटका समोर एक्झिक्युशन केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही येणार. धावफलकावरती धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी सफल होत असताना, वाढत असताना, वृद्धिगत होत असताना एका धावेनंतर पूर्णतः या मॅच मध्ये सिच्युएशन्स बदलत आहेत. 8 धावा धावफलकावरती आदित्य भगतची गोलंदाजी या मैदानावरती सुरू आहे. पण अशा रीतीने जर आपण बघितलं या सामन्यामध्ये अलिशान सोगा संघ सुद्धा बाउन्स बॅक करतोय. हा संघ मैदानावरती बाउन्स बॅक करत असताना पाहायला मिळणार का? जाब्याचा चेंडू तेज तर्रार मारा, अगदी एक्सप्रेस गतीनं या ठिकाणी गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. एक चांगलं क्रिकेट नक्की आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतंय. गाडी बंधू चषक 2025 ही स्पर्धा जानेवारी मध्ये अशा असंख्य स्पर्धा आल्या, मात्र त्यामध्ये एक सर्वोत्तम स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे आपण बघत असतो तीच स्पर्धा म्हणजे गाडी बंधू चषक 2025. धावाला धावफलकावरती षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती सुरू असताना 9 धावा आल्यात, ज्या ठिकाणी 26 धावा तुम्हाला करायच्या येणाऱ्या 12 चेंडूंवरती जिंकण्यासाठी आता मात्र आवश्यकता असेल 17 धावांची. 12 चेंडू 17 धावा हे समीकरण आहे. गेल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं मुनोरी संघाने त्या धावा डिपेंड केल्या होत्या. चांगला प्रयत्न, होम ग्राउंड आहे कारण याच मैदानावरती त्यांचा सराव सुद्धा होत असतो. पण या कारणामुळे आपण जर संघ बघितला तर 12 चेंडूंवरती 17 धावा एका संघाला करायच्या आहेत, दुसऱ्या संघाला धावा रोखायच्या आहेत. कोणता संघ जिंकेल, कोणत्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. तर आतापर्यंत आपण बघूयात अर्शद आणि अरीफच्या बॅटमधून बिग अँड बँग ऑन 6 या मैदानावरती आलाय. चांगला प्रयत्न, अरीफच्या बॅटमधून आलेले फटके आपण या ठिकाणी बघितले सुद्धा. या मॅच मध्ये कोण जिंकेल आणि कोण हारेल येणाऱ्या काही क्षणांमध्ये अगदी स्पष्ट होणार आहे. या मॅच कडे आपण बघत आहोत, काय जबरदस्त खेळ रंगलाय. षटक क्रमांक दुसरे यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. अक्षय गुळेकरला आपण बघतोय गोलंदाजी करण्यासाठी आलाय. या संघामधून कित्येक वर्ष तो लढतोय, खेळतोय, झुंजर येतोय आणि या मैदानावरती धावांना रोख सुद्धा लावायचा आहे. लोअर फुल टॉस चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला रतनच्या हातामधनं थोडीशी चूक, फंबल झाला होता. धावांना कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, धावा सुद्धा पूर्ण. प्रत्येक धाव महत्वाचे. ईच अँड वन रन इम्पॉर्टंट इन दिस मॅच. प्रत्येक धाव या ठिकाणी वाचवावी लागेल. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला धाव वाचवणं महत्वाचं असेल. ही धाव या ठिकाणी वाचवता आली पाहिजे, हे सुद्धा आपण चित्र बघत आहोत. धावफलकावरती 11 धावसंख्या आतापर्यंत 26 धावांचा हा पाठलाग करायचा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या फटक्यावरती आपण बघतोय पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे तैनात, चांगला प्रयत्न करतोय, चांगली फेक करतोय, चांगलं गॅदर मैदानावरती होत आहे. सन्मान्य निलेश माने व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांना देखील सन्मानित आम्ही करणार आहोत. तर आपण बघत आहोत येणाऱ्या 10 चेंडूंवरती 14 धावांची आवश्यकता असेल. त्या ठिकाणी 26 धावा धावफलकावरती
पूर्ण करायच्या आहेत. आतापर्यंत मॅच मध्ये 12 धावा आल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना ॲज पर मॅच सिच्युएशन खेळावं लागेल. सामना जर आपण नदीम बघितला तर आता धावा येणं किंबहुना या धावसंख्या उभारण्यासाठी षटकार आणि चौकार येणं, वाऱ्याचा वाहणारा वेग विरोधी आहे आणि तो सुद्धा कन्सिडर करावा लागेल. या बऱ्याच गोष्टी की फॅक्टर मैदानावरती पाहायला मिळतात आणि कोणता संघ मग या ठिकाणी तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफायर राऊंडमध्ये प्रवेश मिळवेल कारण दुसऱ्या फेरीतील लढत पहिली लढत मैदानावरती सुरू आहे. वळतो मॅचच्या दिशेला आपण पुन्हा एकदा ज्या ठिकाणी गोलंदाज तयार आहे. हा चेंडू समोर क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून त्याला टाटा बाय बाय केलंय. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. बिग षटकार. आता मात्र मॅच मधील पूर्ण हवा काढली गेली आहे. 9 चेंडू येणं बाकी असतील आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर मात्र विकेट घेणं या मैदानावरतून अर्षद किंवा आरिफला परतावणं एकच पर्याय तुमच्याकडे मुनवली उरलाय. अन्यथा आलिशान सोगावचा काय जबरदस्त कमबॅक आहे. या सीझन मध्ये खेळत असताना या पहिल्या 2 सामन्यांमध्ये वरचढ चढत असताना पाहायला मिळतोय आलिशान सोगाव संघ आणि यांच्या माध्यमातून सर्वात मोठी रणजी क्रिकेटची स्पर्धा येणार आहे. अपकमिंग टुर्नामेंट्स मध्ये सर्वात मोठी महाराष्ट्रातील स्पर्धा मी म्हणेन कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येणारे प्लेयर्स जर तुम्हाला कुठे पाहायचे असतील तर ते तुम्हाला आलिशानच्या मैदानावरती नेहमी पाहायला मिळतात. या मॅच मध्ये आपण बघतोय जयनमान मुनवली संघाला थोडी पडझड होते. फटके मैदानावरती येतात आणि ऐन मुख्याच्या क्षणी आता मात्र अल्ला हा फटका या मॅच मध्ये मॅच डिसाइडिंग पाहायला मिळणार का? विकेट घ्यावी लागेल. मॅच पुन्हा एकदा सुरुवात करा. 9 चेंडूवरती 8 धावांची रिक्वायरमेंट. अक्षय गुळेकर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. अक्षय गुळेकर या ठिकाणी आहे सज्ज. त्याच वेळेस आपण बघत आहोत या मॅच मध्ये तर अलॉंग दी कार्पेट चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय. धावफलकावरती धाव सुद्धा जरूर मिळेल पण एक धाव मैदानावरती आली. 19 धावा आतापर्यंत मिळतात. 19 ऑन स्कोरबुक अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघत आहोत. या मॅच मध्ये अक्षय गुळेकरने सुद्धा कमबॅक केलंय कारण त्याला माहिती आहे जर विकेट आली तर आणि तरच आपण सामना जिंकू शकतोय अन्यथा मॅच कठीण आहे. समोरचा प्रतिस्पर्धी अरिफ आणि अर्षद काय जबरदस्तरित्या या ठिकाणी आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगले प्रयत्न करतायत. चांगला खेळ हा त्यांच्या माध्यमातून सुद्धा होतोय. हा फटका आता मात्र हवेमध्ये फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये होता. चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली आहे आणि एका धाब्याला कन्वर्ट केलंय. जिथे विकेट होती तिथे या 2 धाबा आल्यात आणि आता मात्र आलिशान सोगाव पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुन्हा परतलाय. 7 चेंडूवरती 5 धावा हव्यात. जर विकेट आली असती तर मुनवली परतला असता. मात्र अजून सुद्धा या चेंडूवरती बऱ्याच अंशी या सामन्याचं चित्र पलटलं जाईल. या सामन्यामध्ये पुनरागमन करेल मुनवली संघ की नाही हे सुद्धा पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अक्षय गुळेकर वरती या सर्वांच्या नजर आहेत. हा फटका पुन्हा एकदा जर आपण विचार केला तर बीट समोर विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. 5 धावांची रिक्वायरमेंट आहे. 6 चेंडू मैदानावरती येईल आणि 5 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आणि अगदी त्या माध्यमातून आपण बघितलं तर या पूर्ण मैदानावरती मशागत जी केली आहे त्यासाठी पूर्ण कोर कमिटी टीम असेल, सचिनजी घाडे असतील, सतीशजी घाडे असतील, ग्रामस्थ मंडळ असेल, त्यांनी फार मेहनत घेतली कारण हे मैदान सुरुवातीला असं नव्हतं. गेल्या वर्षी सुद्धा आपण बघितलं होतं. या मैदानासाठी पूर्ण मेहनत होते.
6 चेंडूवरती धावा हव्यात 5. धावाली 1. दुसऱ्या धाब्याचा अटेम्प्ट केला जात नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा जर सामना आपण बघितला तर 5 चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. प्रत्येक धाव येणं, प्रत्येक धाव बनवणं, प्रत्येक धाव रोखणं हे समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. आता मॅच मध्ये येईल खरी रंगत. 4 चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता. कोणता संघ जिंकेल ही मॅच आपण बघत आहात. गाडी बंधू चषक 2025 अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. धाव जरूर 1 मिळणार आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र पुलाखालून चेंडू गेला होता. विकेट होण्याची संभावना आहे. या मॅच मध्ये प्रेम मध्ये सुद्धा नव्हता खेळाडू. एक धाव मिळेल जरूर, मात्र 1 विकेटचा पतंग. मॅच आता या ठिकाणी एका वेगळ्या उंचीवरती. कम ऑन डीजे मास्टर. विकेट डाव. मध्ये कधी काही होऊ शकतं. रंगाचा राव आणि राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही. उलट मॅचच्या दिशेला 3 चेंडूंवरती 3 धावा हव्यात. जबरदस्त क्रिकेट आहे. कुठेही जाऊ नका. पाहत राहा गाडी बंधू चषक 2025. अद्भुत अनुभूती. एक धाव आली आहे. दुसऱ्या धाब्याचा अटेम्प्ट. मॅच टाईट आहे. मॅच टफ आहे. जे प्रेक्षक या ठिकाणी आले त्यांना सुद्धा सामना पाहायला तितकीशी मजा येत असेल. क्या से क्या हो गया देखते देखते हे आपण बघितलंय. जिथे 6 चेंडूवरती 5 हव्या होत्या त्या ठिकाणी 2 चेंडूंवरती आता धावा हव्यात 2. हत्ती गेला आणि शेपूट राहिलाय. मात्र तेच तर गरम पडतं. या मैदानावरती आपण बघतोय या 2 चेंडूंवरती 2 धावा आल्या तर तिसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळेल अलिशान सोगाव रोखल्या गेला तर जयनमान मुनवली क्वालिफाय मॅच मध्ये. एका चेंडूवरती धाव 1. प्रेशर, दडपण, दबाव 37° मित्रांनो. जरी वातावरणाचं तापमान असलं तरी मैदानावरती 100°C प्रत्येक खेळाडू तापलाय, पेटलाय. जिंकण्यासाठी आपल्या संघाला जिंकवायचंय अशा वृत्तीनं मैदानावरती खेळतोय. 1 धाव 1 चेंडू कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. इथे जे काय आहे ते आता अभी नाही तो कभी नाही. कोण जिंकेल? चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. समज जिंकून अर्षद आणि आरिफसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि साहिल कुरू कडून 200 रुपयांचं पारितोषिक वेगळं. हे पारितोषिक आमच्यापर्यंत आलेले आहेत आणि ही मॅच जिंकवली समीर टकरुलने आणि त्याच्या टीमनं. अलिशान सोगाव संघ पुन्हा एकदा क्रिकेटच्या पटलावरती अलिबाग क्रिकेटमध्ये पुनरागमन करतो. त्यांचं देखील अभिनंदन मी करेन. 2 राऊंड ते जिंकलेत. 2 मॅच मध्ये चांगला